धडा चौथा. शिवरायांचं बालपण. शिवजन्म. शिवरायांच्या जन्माच्या सुमाराचा काळ हा फारच गडबडीचा, लढायांचा आणि गोंधळाचा होता. पुणे हे शहाजी राजांच्या जहागिरीचं गाव, पण विजापूरच्या आदिलशहानं ते बेचिराग करून टाकलं होतं. या धावपळीत गरोदर असलेल्या जिजाबाईंना कुठे ठेवायचं याबद्दलचा विचार करून शहाजी राजांनी त्यांना पुण्याजवळच्या जुन्नरजवळच्या शिवनेरी किल्ल्यावर ठेवलं. चारही बाजूंनी असलेलं उंच कडं, मजबूत तटबंदी आणि बळकट दरवाजे यामुळे हा किल्ला अतिशय मजबूत होता. शिवाय या किल्ल्याचे किल्लेदार विजयराज हे भोसल्यांच्या नात्यातले होते. त्यांनी जिजाबाईंच्या रक्षणाची जबाबदारी घेतली आणि मग शहाजीराजे जिजाबाईंना शिवनेरीवर ठेवून मुघलांवर चाल करून गेले. फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 रोजी म्हणजे इंग्रजी महिन्याप्रमाणे 19 फेब्रुवारी 1630 रोजी जिजाबाईंच्या पोटी शिवरायांचा जन्म झाला. शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला म्हणून त्यांचं नाव शिवाजी असं ठेवलं. शिवरायांचं बालपण. शिवरायांच्या बालपणीची पहिली 6 वर्ष फार धावपळीची गेली, पण जिजाबाईंनी त्यांच्यावर उत्तम संस्कार केले. त्या छोट्या शिवबांना रामाच्या, कृष्णाच्या, अभिमन्यू अशा शूरवीरांच्या आणि संतांच्या गोष्टी सांगत असत. संतांचे अभंग म्हणून दाखवत असत. मोठं झाल्यावर शिवबांनी या शूरवीरांप्रमाणे पराक्रमी व्हावं असं जिजाबाईंना वाटत होतं. शिवराय गरीब मावळ्यांच्या मुलांबरोबर खेळायचे, त्यांच्या घरी जाऊन त्यांच्याबरोबर कांदा भाकरीही खायचे. शहाजीराजे मुघल बादशाहीकडे. निजामशाह हा हलक्या कानांचा आणि धरसोड वृत्तीचा असल्यानं शहाजीराजे निजामशाहीत खुश नव्हते. त्याचवेळी निजामशहाच्या भरलेल्या दरबारात लखुजीराव जाधवांची हत्या केली. त्यामुळे चिडून शहाजीराजे निजामशाही सोडून मुघलांना सामील झाले. पण अचानक वजीर फत्तेखानानं निजामशहाचीच हत्या केली आणि त्याला याचं बक्षीस म्हणून मुघलांनी शहाजीराजांच्या ताब्यात असलेला मुलूक परस्पर फत्तेखानाला देऊन टाकला. अशावेळी मुघलांना धडा शिकवण्याचा निश्चय करून शहाजीराजांनी मुघलांना सोडलं. नव्या निजामशाहीची स्थापना. शहाजीराजांनी निजामाच्या वंशातील एक मूल शोधून त्याला जुन्नरजवळ पेमगिरी किल्ल्यावर निजामशाह जाहीर करून नवराज्य स्थापन केलं आणि वजीर फत्तेखान आणि मुघल बादशहाला शह देण्याचा निश्चय केला. गोदावरी ते नीरा नदी दरम्यानच्या या प्रदेशाचं संरक्षण करताना आदिलशहानं शहाजीराजांना साथ दिली. मात्र दक्षिणेत मुघल बादशाह शहाजहान यानं आदिलशहावर आक्रमण करून त्याच्याशी शहाजीराजांच्या विरोधात मैत्रीचा तह केला. मुघल आणि आदिलशाह यांच्या एकत्रित फौजांशी बरेच दिवस शहाजीराजे गनिमी काव्यानं लढत होते. अखेर त्यांची शक्ती अपुरी पडू लागल्यानं 1636 साली त्यांनी मुघलांशी तह केला. जिजाबाई आणि शिवराय कर्नाटकात. शहाजीराजांशी झालेल्या तहानंतर निजामशाहीचा प्रदेश मुघल आणि आदिलशहानं वाटून घेतला. पुणे सुप्याची शहाजीराजांची जहागिरी आदिलशहाकडे आली, ती त्यानं शहाजीराजांना परत दिली. आता शहाजीराजे आदिलशाहीचे सेवक झाले. आदिलशहानं त्यांना कर्नाटकचा प्रदेश जिंकण्याच्या स्वारीवर पाठवलं, तेव्हा काही काळानं जिजाबाई आणि शिवरायही त्यांच्याकडे कर्नाटकात गेले. शिवरायांचं बालपण महाराष्ट्रातल्या निरनिराळ्या किल्ल्यांवर गेलं. या धावपळीनंतर पुढे कर्नाटकात मात्र जिजामाता आणि शिवबांना थोडा स्वस्थपणा मिळाला. शहाजीराजांनी कर्नाटकातल्या अनेक राजांना जिंकलं, म्हणून आदिलशहानं त्यांना बंगळूरची जहागीर बक्षीस दिली. यामुळे शहाजीराजांनी हे आपलं मुख्य ठाणं केलं आणि ते इथे राजासारखे वैभवात राहू लागले. धडा चौथा. शिवरायांचे बालपण. सारांश.